जय शिवराय मित्रांनो, रासायनिक खताच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून NBS योजनेअंतर्गत दिली जाणारी खतावरील सबसिडी ही पुढे चालू ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर DAP खतासाठी अतिरिक्त अनुदान देण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामुळे आता रासायनिक खताच्या किमती स्थिर झालेल्या आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर आता खताचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहेत आणि याच नवीन दरानुसार कोणतं खत किती किमतीला मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी पॅरादीप फॉस्फेट्स याचबरोबर जुवारी ॲग्रो या जे काही खताच्या महत्त्वाच्या अशा कंपन्या आहेत, या कंपनीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले दर जे कृषी आयुक्तालयाला देण्यात आलेले आहेत, हेच दर या पत्रकाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता DAPची 50 किलोची बॅग ही 1350 रुपयाला असणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून हे दर लागू होणार आहेत। याचबरोबर NPK 10-26-26 50 किलोची बॅग ही 1725 रुपयाला मिळणार आहे। NPK 12-32-16 50 किलोची बॅग 1470 रुपये। याचबरोबर NPK 19-19-19 50 किलोची बॅग 1675 रुपये। याचप्रमाणे NPS 20-20-013 50 किलोची बॅग ही 1300 रुपयाला असणार आहे। NP 14-28-0 ही 50 किलोची बॅग 1700 रुपयाला असणार आहे। NPK 14-28-14 50 किलोची बॅग ही 1795 रुपयाला दिली जाणार आहे। NP 24-24-0 50 किलोची बॅग 1650 रुपयाला, तर NP 28-28-0 50 किलोची बॅग ही 1700 रुपयाला दिली जाणार आहे। NPK 15-15-15-9 ही 50 किलोची बॅग 1470 रुपयाला, तर NPK 14-35-14 ही 50 किलोची बॅग 1800 रुपयाला मिळणार आहे। याचप्रमाणे MOP 50 किलोची बॅग 1550 रुपयाला, तर नीम कोटेड युरिया 45 किलोची बॅग ही 266 रुपये 50 पैसे एवढी तिची किंमत असणार आहे। SSP ग्रॅन्युटेड 50 किलोची बॅग 570 रुपये, तर SSP पावडरची 50 किलोची बॅग ही 530 रुपयाला असणार आहे। याचप्रमाणे SSP झिंकेटेड बोरानेटेड 50 किलोची बॅग ही 700 रुपये एवढी किंमत असणार आहे। अशा प्रकारचे हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारचं पत्रक हे कृषी आयुक्तालयाला पाठवण्यात आलेले आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असलेले खताचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।